भंडाऱ्याच्या साकोलीमध्ये आज अमित शहांची जाहीर सभा होणार आहे। भंडारा गोंदियातील महायुतीचे उमेदवार असलेले सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी अमित शहा सभा घेणार आहेत। या सभेची जय्यत तयारी झालेली आहे। तर गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतो आहोत केंद्रीय मंत्री नेते मोठ्या संख्येने राज्यात दाखल होत आहेत। महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केला जातोय। आज भंडाऱ्यात अमित शहांची जाहीर सभा असणार आहे। सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी ही सभा घेतली जाईल, ज्याची तयारी पूर्ण झालेली आहे। साकोलीमध्ये अमित शहा हे सुनील मेंढेंच्या प्रचारासाठी सभा घेतील आणि ज्या सभा स्थळाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर यांनी। गृहमंत्री अमित शाह स्वतः भंडारा इथं येणार आहेत। एकंदरीत आज ही सभा दुपारी 3 वाजेला होणार आहे आणि साकोली या ठिकाणी होणार आहे। साकोलीच्या सभेमधून अमित शहा कुणावर तोप टाकतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र ह्या ठिकाणी जवळपास 3 दिवस सतत पाऊस आला, त्यामुळे कुठेतरी पावसाचा व्यत्यय अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस येऊ नये याकरिता मोठ्या प्रमाणात सामियाना उभारण्यात आलेले आहे। आपण बघतो कशा पद्धतीने भाजपतर्फे तयारी करण्यात आली, जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। या ग्राउंडवर किचड सुद्धा होता, मात्र या किचडवर कुठेतरी वाळूचा छिडकाव करण्यात आलेले आहे की जेणेकरून येणारे जे नागरिक आहेत, मतदाता आहेत, त्यांना कुठेतरी याचा त्रास होऊ नये। या ठिकाणी तसंच पोलिसांचा चोख बंदोबस्त करण्यात आलेला आहे, कारण की या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येणार आहेत। त्यामुळे आता या सभेच्या कडे सगळ्यांचे लक्ष लागले। एकंदरीत राहुल गांधी यांनी साकोलीमध्येच काल सभा घेतली आणि त्या ठिकाणी त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडलं। त्यामुळे ह्या सभेच्या अनुषंगाने आता अमित शहा, राहुल गांधी किंवा नाना पटोले यांच्यावर काय टीकास्त्र सोडतात हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। प्रवीण तांडेकर, जी 24 तास, भंडारा गोंदिया।